नमस्कार, मी पौर्णिमा किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे होममेड प्रोडक्ट प्रेमिक्स ड्राय ग्रेव्ही मसाले। ह्यापासून 5 मिनिटात भाज्या रेडी होतात, अगदी रेस्टॉरंट स्टाईल सारख्या। आज तुम्हाला मी शेवभाजी करून दाखवणार आहे ह्या प्रेमिक्स मसाल्यापासून। तर चला बघूया शेवभाजी कशी बनते। चला तर मग शेवभाजीसाठी लागणारे साहित्य आपण बघूया। 1 वाटी शेव घेतलेली आहे, 1 वाटी अर्धी वाटी कोथिंबीर, 2 टेबलस्पून तेल, 2 टोमॅटोची प्युरी आणि हा प्रेमिक्स ड्राय ग्रेव्ही मसाला। ह्याच्यात आपण 2 कप पाणी घालणार आहोत। 4 माणसासाठी 1 कप पाणी आणि 8 माणसासाठी 2 कप पाणी घालायचे आहे। आता आपण ही पेस्ट करून घेऊया प्रेमिक्स मसाल्याची। 1 कप पाणी ह्याला पुरेसे आहे आणि आपण पाणी पण गरम करून ठेवलेले आहे। ते आपल्याला रस्सा थिकनेस वाढवायला, म्हणजे तुम्हाला जसे लागेल तसे तुम्ही पाणी घालू शकता शेवभाजीत। हे आपण पेस्ट करून घेतली आहे। आता आपण 2 टेबलस्पून तेल आहे, तेल थोडं तापून द्यायचं आहे आणि मग नंतर टोमॅटो प्युरी टाकायची आणि ती 1 मिनिट परतायची। ह्याच्यात आपल्याला दुसरे काहीच ॲड करावं लागत नाही। आपल्या प्रेमिक्स मसाल्यामध्ये सर्व पदार्थ आहेत। हे 1 मिनिट परतल्यावर ह्याचा कच्चापणा पूर्ण जाऊन द्यायचा। नंतर जी आपण प्युरी केली आहे ती प्युरी आपण 3 मिनिटं परतून घ्यायची। ही मी 4 माणसांसाठी करत आहे, तर त्यामुळे हे 50 ग्रॅमच घेतलेले आहे प्रीमिक्स, त्यामुळे 1 कपच पाणी टाकलेले आहे आणि हे थोडंसं मंद आचेवर 3 मिनिटं परतायची तेल सुटूस्तोवर। तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आहे आणि होममेड प्रेमिक्स मसाला आहे, त्यामुळे तुम्ही ऑर्डर बुक करू शकता। स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिला आहे, तुम्ही ऑर्डर बुक करू शकता। आणि सर्व प्रकारचे प्रेमिक्स मसाले आहेत, बिर्याणी, पनीरचे, शेवभाजी, सगळ्या प्रकारचे प्रेमिक्स मसाले अवेलेबल आहेत माझ्या घरी। कलर बघू शकता ना तुम्ही किती सुंदर आहे। मी पाणी ते उकळून ठेवलेले आहे, गरम केलेले आहे पाणी। आपल्याला लागेल तसे आपण पाणी घालायचे ह्याच्यात। ग्रेव्ही 3 मिनिटं परतून झाल्यावर खूप सुंदर रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता तुम्ही बघू शकता ह्या ग्रेव्हीला तेल सुटत आहे। 3 मिनिटं नंतर तेल सुटल्यानंतर आपण ह्याच्यात गरम पाणी घालणार आहोत, म्हणजे चव तशीच राहते आणि तर्री छान येते। पूर्ण रेस्टॉरंट स्टाईलसारखी ही भाजी तयार होते। एकदा तुम्ही मसाले वापरून बघा, तुम्हाला लक्षात येईल आणि टेस्ट खूप छान आहे, सेम रेस्टॉरंट स्टाईलसारखी आहे। त्याच्यामुळे मी पाणी घालत आहे, तर मी इथे 2 कप पाणी घालत आहे आणि पाण्याला उकळी आल्यावर आपण ह्याच्यात शेव टाकून देणार आहोत। तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आपल्या आवडीनुसार। ह्याच्यात कोणतेही बाकीचे जिन्नस घालायचे नाहीत, ह्याच्यात सर्व आहे प्रेमिक्स मसाल्यामध्ये। रेडी टू सर्व। आता ह्या पाण्याला उकळी आली, उकळी आल्यानंतर आपण शेव टाकूया। परत 1 मिनिट उकळी आणून त्याला नंतर कोथिंबीर वरतून टाकून बंद करूया। भाजी तयार। नाही, शेव टाकल्यावर तुम्ही बघू शकता आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे, तरी पण दिसत आहे, कलर खूप सुंदर आलेला आहे। आता तुम्ही ही शेव टाकू शकता आणि 1 मिनिट ती अजून परतून घेऊ आपण।
ह्या शेवभाजीसाठी आपण रेड ग्रेव्ही प्रेमिक्स मसाला वापरलेला आहे आणि अनेक भाज्यांसाठी म्हणजे बिर्याणी मसाला आहे, ऑरेंज ग्रेव्ही आहे, ब्राऊन ग्रेव्ही आहे, अनेक प्रकारचे ग्रेव्ही मसाले माझ्याकडं अवेलेबल आहे. आपण ऑर्डर करू शकता. बघितलं मैत्रिणींनो, आपला वेळ किती वाचला तो. आणि आवडीप्रमाणे भाज्या पण खायला मिळतात. मुलं खुश, फॅमिली खुश. आता कोथिंबीर पेरूया आपण. तुम्ही बघितले, आता ही अगदी 5 मिनिटात भाजी रेडी झालेली आहे. काही करावे लागत नाही याला. आपला वेळ पण वाचतो. टाईमलेस भाजी आहे, म्हणजे हा मसाला आहे. आता आपण ही भाजी सर्व करून घ्या. थंड झाल्यावर ही हळूहळू ठीक होते. तुम्हाला पाहिजे तसं पाणी ॲडिशनल करू शकता किंवा 2 कप पाण्यामध्ये. तुम्ही पाहू शकता ही 5 मिनिटात आपली भाजी रेडी आहे. एकदम रेस्टॉरंट स्टाईलसारखी. मुलं खुश, नवरा खुश, अख्खी फॅमिली खुश. तर तुम्ही हे प्रॉडक्ट ऑर्डर करू शकता. हे प्रॉडक्ट माझे व्हॉट्सअप लिंकवर व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्याने ऑर्डर बुक करू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.